आज कोर्टाने जी स्टे होती ती स्टे उठवलेली आहे. माझ्या विरोधात महेश कुलकर्णी हा हायकोर्टामध्ये पहिला गेला होता. तर निवडणुकीला माहिती लपवली म्हणून खोटा आरोप घेऊन हायकोर्टाने त्याला फेटाळल्यानंतर इथे आला, आपल्या बेलापूरच्या कोर्टात आला तो. तिथे सविता लगाड आहे ना, सविता लगाडे मॅडम म्हणून तिने माझ्या विरोधात दावा दाखल केला. आणि दावा दाखल केल्यानंतर काही 25 तारखेला रात्री व्हॉट्सअप आले आम्हाला, त्या नगरसेवक पद रद्द झालं असं लोकांनी व्हॉट्सअप केलं. आता आम्हाला पण माझ्या शोकात लागल्यावर झाला, असं कसं पद रद्द झालं आमचं नगरसेवक. कारण मी 5 वर्ष सरपंच होतो, माझी मिसेस 5 वर्ष सरपंच होती, सतत 10 वर्ष आम्ही ग्रामपंचायतमध्ये दोघं पण होतो. माझी 3 मुलं आहेत. माझी मुलगी अस्मिता भोईर ग्रॅज्युएशन आहे, दुसरा मुलगा रोहित डॉक्टर आहे, आणि तिसरा मुलगा आणखी IASची परीक्षा देतो. आता मे महिन्यात त्याची शेवटची पेपर्स IASसाठी. म्हणजे माझी मुलं ग्रॅज्युएशन आणि आम्ही पण शिकलेले आहोत. त्यामुळे तिसरं अपत्य काय चुकीचं नाही. 10/5/2001 त्याची जन्मतारीख आहे अंकितची, आणि ती व्हॅलिड आहे. एखाद्या माणसाला कुठेतरी बदनाम करायचं आणि आपला TRP वाढवायचा. कारण मध्ये कोर्टाला सुट्ट्या होत्या, सुट्ट्यामध्ये आपण काही करू शकत नव्हतो. आम्हाला पेपरसुद्धा नाही मिळाले. आम्हाला पेपर परवा दिवशी भेटले. तर नेमकं त्यांनी काय केलं, एलिगेशन केलं आहे. त्याने एक पत्र चोरलं आहे पनवेलच्या महानगरपालिकेचं, भैरव कृष्णाजी भैराले. आता त्याचा माझा काय संबंध आहे तुम्ही सांगा जरा. एखाद्या नाव उलटा सुलटा करून तो हा तुझाच नाव आहे, असं शक्य आहे का? त्यामुळे कोर्टाने त्यांचं म्हणणं फेटाळलं आणि आम्हाला कोर्टाने आज न्याय दिलेला आहे. तर आमच्याकडे ऑर्डर आहे कोर्टाची. त्यांनी जे स्टे दिलं होतं मला, नगरपालिकेत जायचं नाही किंवा कामकाज करायचं नाही, ती स्टे त्याची उठवलेली आहे. आणि 8 तारखेला ते मेन हेरिंग ठेवलेलं आहे, आणि निकाल आमच्या बाजूला लागेल 100%. एखादा नगरसेवक माणूस कशाला निवडून देतो? लोक का गावची कामं झाली पाहिजेत. तिथे एक तंगडे घेताचं काम करतात एका नगरसेवकाला विनाकारण. आम्हाला किती लोकांनी फोन केला असतील, किती हैराण केले, तुमचं पद कसा रद्द झाला, काय झाला, तुम्ही काय फसवणूक केली. अरे बाबा, आम्ही कुठली फसवणूक केलीच नाही बोललो कोणाची. आमच्या समोर काय मुद्दाच माहीत नाही, आम्हाला पेपरच माहीत, आम्ही उत्तर तरी काय देणार. जेव्हा मी कोर्टात गेलो तेव्हा आम्हाला माहीत झालं यांनी काय केस टाकलं म्हणून. तर काहीच नाही, कोर्टाने फेटाळलेलं आहे आणि सत्य ते सत्यच आहे. आम्हाला मीडियासमोर याच्यासमोर बदनाम केलं कारण नसताना. जनतेने आम्हाला अपक्ष पण निवडून दिलं आहे लोकांची कामं करण्यासाठी. आमच्या 14 गावच्या लोकांनी यांनी पूर्णपणे बदनाम केला मला, एवढा बदनाम केला त्या हिसाबाच्या बाहेर. TV चॅनलवाल्यांना विनंती आहे का एकच बाजू ऐकू नका, दुसरी बाजू ऐकून घेता तुम्ही. एखाद्या माणसाला अटॅक आला तर मरून जाईल फटाकशे. ते कोर्टामध्ये आता केस चालूच आहे. 8 तारखेला आणखी निकाल होईल. आता स्टे तर उठवली त्याची. त्यांनी पुढच्या ही ताकद काय कोणाला तरी पुढं करून केस टाकायची, हे आमच्या बापाने आम्हाला शिकवलं नाही. यायचं मर्दासारखं पुढे यायचं. या निवडणुकीला एकदा हरवलं ना, ते कुलकर्णीच्या मुलाला हरवलं मी. 1750 मतांनी आघाडी घेऊन जिंकलो आहे, तो पण अपक्ष उमेदवार. तिने पक्षाचे उमेदवार होते तिथे, पण सर्व एकच अपक्ष निवडून नवी मुंबईमध्ये आला. का आला? कारण कामं होती लोकांची. आपण कामं करून दिवस रात्र लोकांसाठी झटतो म्हणून लोकांनी आपल्याला निवडून दिले. असे तंगड्या केसासाठी निवडून. ऐसा ही समजा बदला ही लेने का काम है. बाहुबली किसको कहने का? वो बाहुबली है. बाहुबली कौन है? हमारा आगरी समाज है. आगरी समाज में कितने बाहुबली मालूम है क्या? समाज उठ गया ना, इधर से एक आवाज़ दिया तो हज़ारों आगरी तैयार होगी इधर. लेकिन हम हमारे समाज को बोल रहे हैं. हमारे समाज का आगरी लोग का कैसे, आगरी लोग नम्रपने रहते हैं, इसको उल्टा नहीं बात करते. एक बार आगरी के पीछे कोई लग गया ना अभी तो उसको हम लोग भी लग गए समझो. SRE चल रहा है, SRE का प्रोग्राम चालू है. समझेगा कि कुलकर्णी का बोगस वोट कितना उसके अंदर नोट किया है. सच का सच, झूठ का झूठ, वो पानी का पानी वो बन जाएगा. अभी दिखेगा इस बार पूरा जितना भी वोट यहाँ पे वोटर लिस्ट में है, बोगस वोट पे चुनाव जीतने का काम कितना साल तक कर रहा था सुरेश कुलकर्णी. अभी उसको आवाज़ देता हूँ ना मैं, अगले टाइम में वो खड़ा रहे 14 नंबर वार्ड में और मैं खड़ा रहता हूँ. इसके लिए कुलकर्णीला आव्हान देतो मी, काय वार्ड क्रमांक 14मध्ये उभा राहावं त्यांनी. त्याच्या आधी आम्ही आहोत त्याला, मी स्वतः त्याच्याच विरोधात उभा राहतो. वार्ड क्रमांक 14मध्ये त्याला आव्हान आहे पुढच्या वेळेस, तुझ्यात हिंमत असेल ना तर 14 वार्डमध्ये राहून दाखव. एक आग्र्याचा बच्चा आहे बोललो, तो तुझ्याशी लढाई करणार. आगरी समाजाच्या मागे लागू नको, त्याला मी सांगतो. आगरी समाज पूर्ण उरेल, त्याच्या मागे लागू नको. आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र आहोत. आमचा समाज आहे इथे, आगरी कोली भंडारी. आगरी कोल्यांच्या मागे लागू नको त्याला बोललो. तुझा तू राजकारण कर, आम्हाला घेणं देणं नाही. फुकाट कोणाला डिवचू नको. आता मला मनाई होती कोर्टात इथे यायची, मला माहीतच नाही काय बजेट आहे
किंवा ते कोणाला घेतले काय घेतले काय माहीत नाही मॅडम. त्यांनी कोर्टात गेले, जे काय आहेत 3 अपत्ये आहेत का नाही, 3 अपत्ये तर आहेत. ते भोईर आले, भैरव, तो कोण आहे चोर का माहीत नाही. पहिली गोष्ट तर तो कोण चोर आहे तो भेटतच नाही. तो कुठे भोईर आले आणि भैरव हे भरपूर लोक शोधतात ते चोर, ते दोन्ही चोर भेटत नाहीत ते. पण त्या ठिकाणी हे सगळं करत असताना कोण तर काय तर बोलले की माझे, तर मी तर पहिलं चॅलेंज देतो तुला, तुझी चॅलेंज स्वीकार करतो पुढच्या वेळीची 5 वर्षानंतरची. तुझी चॅलेंज स्वीकारला. राहिली गोष्ट टक्केवारीची विषय, तू जेवढं महिन्याची त्याची खर्च आहे ना तेवढं मी एका दिवसात डिझेल भरतो आहे माझ्या गाड्यांमध्ये. त्याचे जे खाण्यापिण्याचे खर्च असेल ना एका दिवसात मी डिझेल भरतो. माझे जेवढे डंपर आहेत तेवढे पोकलँड आहेत. हे 2% जगत नाही म्हणून. 2% तुझ्यासारखे शासकीय जागा विकून मी लोकांचा हडप करून मोठा झालेला नाही. आज मेहनत करतोय, आज स्वतः मेहनत करतोय आणि ते धंदा करतो, बिझनेस करतोय. तुझ्यासारखे शासकीय पूर्ण जागा सरपंच असताना काय काय केलं ते सगळे रेकॉर्ड आहेत म्हणून सांग. आणि आम्ही हे चोरीचा धंदा करत नाही म्हणून. शासकीय जागा विकून मोठे होत नाही. जे चोराचे धंदे करतात ते उलटे बॉम्ब असतात त्यांचे. माझे आजोबा, माझी आजी, आईवडील, मी तसं लहान ते मोठं झालं. आगरी समाजाचंच मोठं झालं. आगरी समाज तसे नाहीत, ते समजदार लोक आहेत. हे असे चोरांचे कुठं ऐकायचे आपल्याला. हे एक नंबरचं चोर आहे. तर दुनियाची जागा लुटलं आहे तिथं, शासकीय जागा. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.